पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. तैसा मेघ पतित परितुधाच मुद्रंकित. म्हशी पत्र ते केवडे, राहू चालवी आपुल्या पाडे. तैसा मेघ पतित परितुधाच मुद्रांकित. बाप रखुमा देवी वरदा, सांभाळावे आपुल्या ब्रिदा. तैसा मेघ पतित परितुधाच मुद्रांकित. पतित पतित पतित, मी तो त्रिवाचा पतित. परितू आपुल्या सत्ते, मज करावे सरते. नाही चित्तशुद्धी, स्थिर पायापाशी बुद्धी. परितू आपुल्या सत्ते, मज करावे सरते. अपराधाचा केलो, तुका म्हणे काय बोलो. परितू आपुल्या सत्ते, मज करावे सरते. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ते हे प्राणा पर्वते, आवडते मज निरुते. जे भक्त चरित्राचे प्रशंसिते, ते हे प्राणा पर्वते, आवडते हे निरुते. जे भक्त चरित्राचे प्रशंसते. भगवंत म्हणतात, जे भक्त माझ्या भक्त चरित्राची प्रशंसा करतात, ते भक्त मला प्राणापेक्षा प्रिय आहेत. ते भक्त मला अतिशय आवडतात, अशा ओवीतून म्हणतात. सालाबाद प्रमाणे होणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या निमित्तानं होणारं भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन, अन्नदान अशा स्वरूपाचा अखंड ज्ञानयज्ञ हा सुरू आहे. आणि ह्या ज्ञानयज्ञातली या 5व्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा भगवंताच्या कृपेने, शिवूंच्या आज्ञेने, किंवा सर्वांच्या प्रेमाने माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि त्यानिमित्ताने सेवेसाठी निवडलेली जी ओवी आहे ती 12व्या अध्यायातील 19व्या श्लोकातील 227 नंबरची ओवी सेवेसाठी घेतलेली आहे. प्रस्तुत ओवीतून भगवंत मला कोणता भक्त प्रिय आहे त्याचे विवेचन करतात. मला कोणता भक्त प्रिय, कोणता भक्त अतिशय आवडतो त्याची मीमांसा करतात. पाहायला जर गेलं तर सर्वच लोक भक्ती करतात. भक्ती करत नाही असं कोण आहे का? जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य भक्तीशिवाय राहू शकत नाही, भक्ती करतोच. हा, त्या भक्तीत तिचे प्रकार असतील आणि काय भाव असतील, पण भक्तीशिवाय जीव नाही. कारण भगवंतांनी स्वतः म्हटले ना, देखे मनुष्य जात सकळ, स्वभावाची भजनशीळ, झाल्याचे केवळ माझ्या ठाई. स्वभावताच भजनशील म्हणजे उपजताच मनुष्य भक्तिप्रधान आहे. म्हणजे भक्तीचा भाव त्याच्या अंतकरणात उपजताच आहे. हा, त्याचे तरा प्रकार, अनेक भाव, वेगवेगळे प्रकार असू शकतील, पण भक्ती करत नाही असा मनुष्य जीव नाही, मनुष्य प्राणी नाही. कारण स्वभावताच ज्ञान भगवंत तिथं म्हणतात. आणि तुम्हाला माहित आहे, एखादा स्वभाव असला तो मूळ स्वभाव कधी बदलत नाही. कसंही कोणत्याही पद्धतीनं काही प्रकार असला, काही प्रसंग जरी आला, तर माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. त्यासाठी नातांचं भारून माहित आहे ना, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, दैवयोगी झाला पाग्या, दैवयोगी झाला पाग्या. त्याचे भुंकणे राहीना, त्याचे भुंकणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. म्हणजे काय सांगायचं, आधी होती राणी, आधी होती दासी, पट्ट राणी केली तिशी, तिचे हिंदेने राहीना, मूळ स्वभाव जाईना. सांगण्याचं तात्पर्य आहे की ज्याचा जो मूळ स्वभाव असतो तो कधी बदलत नाही. तसं भगवंत म्हणतात, स्वभावताच भजनशील मनुष्य प्राणी आहे. आणि स्वभावताच भजनशील जर असेल तर त्याच्या अंतकरणात भक्तीचा भाव आहे, तर भक्ती करतो, नाही असं नाही.
त्याचं भक्तीची बीज अंकुर त्यामध्ये आहेत आणि त्याच्याकडे भक्ती होते नाही असं नाही. आणि म्हणून सर्वजण भक्ती करतात, भक्ती करत नाही असा कोणीही नाही. पण त्या भक्तीमध्ये जी भक्ती देवाला प्रिय आहे अशी भक्ती त्याच्याकडनं होते का याचा विचार महत्वाचा आहे. आणि म्हणून वर्गीकरण जर करायचं केलं तर 3 प्रकारे आपल्याला वर्गीकरण करता येईल. भक्ती लोकांची होण्याची पद्धत म्हणजे भक्ती लोक कसं करतात त्या भक्तीमध्ये वर्गीकरण करायचं म्हटलं तर असं आपल्याला करता येईल. एक स्वप्रिय भक्ती एक, परप्रिय भक्ती 2 आणि देवप्रिय भक्ती 3. स्वप्रिय म्हणजे स्वतःला आवडणारी भक्ती करणारा एक, परप्रिय म्हणजे दुसऱ्याला आवडणारी भक्ती करणारा 2 आणि देवप्रिय म्हणजे देवाला आवडणारा भक्ती करणारा 3. सगळ्या भक्तीचं प्रकार म्हणजे एवढी जे भक्ती करणारे आहेत त्या भक्तीतल्या त्यातल्या त्यात भक्ती करणार बरं का. म्हणजे सर्वसाधारण जर उभा करायचं म्हटले वर्गीकरण जर करायचं म्हटलं तर थोडासा फरक करायचा जर म्हटला तर अशा पद्धतीनं आपल्याला वर्गीकरण करता येऊ शकतं बरं का. पहिला वर्ग स्वप्रिय भक्ती. स्वप्रिय म्हणजे काय, स्वतःला जशी आवडतं तशी भक्ती करणे याला स्वप्रिय भक्ती म्हणतात. म्हणजे मला जसं आवडेल तसं मी भक्ती करणार. आता या भक्तीला शास्त्रात मान्यता नाही, या भक्तीला शास्त्रामध्ये काही महत्व नाही, शास्त्रामध्ये किंमत नाही. का नाही, त्या ज्ञानोबाच्या भाषेत बोलायला म्हणते कारण ही भक्ती अशी घडते अंगामनाशी रुचावे येतुलिनी कृत्या नाटवे जे करणे याचे नावे भलतेची कर. कारण स्वप्रिय भक्तीमध्ये आपल्याला आवडेल अशा भक्तीमध्ये जो प्रकार पडतो त्यातला भाव असा आहे तर ज्ञानोबा म्हणतात की अंगा मनाशी रुचावे म्हणजे आवडणे. म्हणजे कसं मला आवडतं तसं करायचं. मग त्यात संतांना आवडेल भाव धरायचं काही कारण नाही, देवाला आवडेल भाव धरायचं कारण मला जसं आवडतं तसं मी करणार बघा. माझी आवडीची भक्ती मी करणार. यात मला काही म्हणजे ह्या भक्तीला धरबंध नाही, या भक्तीला काही बंधन नाही, या भक्तीला काही मर्यादा नाहीत, या भक्तीला काही परंपरा नाही. जशी परंपरेविना होणारी भक्ती ही स्वमनाने केलेली भक्ती स्वप्रिय भक्ती. आणि ज्या भक्तीला काही बंधन नाही, ज्या भक्तीला काही मर्यादा नाही, ज्या भक्तीला काही परंपरा नाहीत त्या भक्तीला किंमत असायचं कारणच नाही. कारण ही भक्ती म्हणजे स्वप्रिय भक्ती म्हणजे चाकोरी बाहेरील भक्ती म्हटलं तरी हरकत नाही. भक्ती करतोय तर नाही असं नाही, मन मानेल तसं. जसं म्हणतात ना तुकोबांचं बाळकृष्ण प्रमाणे बघा, पंत ते चुकले आपमतीचे त्यामागे गेले त्याचे हाल. पंत ते चुकले आपमतीचे, आपमती म्हणजे आपली बुद्धी आपल्या मनानं, पंत ते म्हणजे वाट ते चुकले कोण आपमतीचे जे आपल्या मनानं परमार्थ करणार आहेत, ते आपल्या मनाने भक्ती करणार आहेत त्यांची वाट चुकली असं तुकोबा म्हणतात. ज्ञानोबांचं प्रसिद्ध प्रमाण आहे हरिपाठामध्ये, मनोमार्गे गेला तो तेची मुकला. म्हणजे मनानं परमार्थ करणारा, मला जसं आवडेल तशी भक्ती करणारा अशांचा परमार्थ कडेला जात नाही. बरं तू तिथून माग घसरतो. या भक्तीला काही अर्थच नाही. नवे नवे नाथबाबांचं देखील असं प्रमाण. काय नाथबाबा म्हणतात भागवतकार, प्रवृत्ती निवृत्ती कृत कार्य अवश्य पाहिजे आचार्य. इथं देखील बघा, आपमती भजता राया अनेका अपाया माझी पडे. आपमती हा शब्द आहे आणि तू कोरा म्हणतात आपमती, पण ते चुकले आपमतीचे. आणि इथं नाथबाबा म्हणतात आपमती भजता राया. आपमध्ये म्हणजे आपल्या बुद्धीनं आपल्या मनानं जो परमार्थ करतो तो परमार्थ संतांना रुचीला असायला नाही, संतांना आवडेल असा नाही, संतांना मानवेल असा नाही. मग संतांना जो परमार्थ रुचणारा नाही, संतांना जो परमार्थ मानवणारा नाही, संतांना जो परमार्थ आवडणार नाही तो देवाला आवडेल? तो देवाला आवडूच शकत नाही. कारण ह्या लोकांचे चाळे अशा असतात, हे कशीही काही करतात. त्या लोकांना कोणतंही कोणी काय म्हणे आम्हाला जसं वाटतं तसं आम्ही करतो. एखाद्याला म्हटलं चला वारीला जाऊया, आता वारी चला वारी नाही, परवाच आम्ही जाऊन आलो. परवा जाऊन आलो म्हणजे नाही, जरा गर्दी नसते,
जर मोकळं असतंय, निवांत दर्शन होतंय म्हणून आम्ही गेलो. आता मग वारीला येणार नाही. जर असं जर आपल्या मनात पंढरपूरला जाऊन येऊन ही भक्ती होते नाही असं नाही. मी ते खोडून काढत नाही 100%. तू काय असं म्हणत नाही. पण असं जर प्रत्येकजण केलं तर त्या संत वचनाला काय अर्थ राहील? आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गोज. पांडुरंग हे जे प्रमाण आहे, या प्रमाणाला काय अर्थ राहील? आणि म्हणून संतांच्या वचनाला काही प्रमाण राहणार नाही, संतांच्या वचनाला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून आपल्या मतीनं जे कारण अशा पद्धतीनं लोक आज बऱ्याच ठिकाणी बरंच काही ते वावटळ उगवायला लागले आणि संपूर्ण संप्रदाय नाश करायला लागलेत लोक. संपूर्ण संप्रदायाला एक प्रकारे एक दूषणच लागायला लागले, लक्षात ठेवा. आणि नाही म्हणून कारण ज्या भक्ती करायची असेल तर त्या भक्तीला फळ यावंसं वाटत असेल तर श्रीगुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून, संतांच्या वचनावरती पावलावर पाऊल ठेवून त्या वाटेने आपण वाटचाल करायची. तर ती भक्ती संतांना आवडेल, तर ती भक्ती देवाला आवडेल आणि आपण देवप्रिय भक्ती होऊ शकतो. आणि म्हणून स्वप्रिय भक्ती करणाऱ्या माणसाची भक्ती जरी ठरत असेल तर ती भक्ती काही उपयोगाची नाही, काही कामाची नाही. हा भक्तीचा पहिला वर्ग. आता दुसरा जो वर्ग आहे तो वर्ग म्हणजे परप्रिय भक्ती करणारा. परप्रिय भक्ती करणारा म्हणजे दुसऱ्यांना आवडेल अशी भक्ती करणारा. आता ह्या भक्तीमध्ये देखील असंच आहे. इथं स्वतःला काय वाटतं याचा विचार करायचा नाही, देवाला काय आवडत असेल याचा विचार करायचा नाही, आपल्या मनाला काय ह्याचा पण विचार नाही आणि देवाला काय वाटतं याचा पण विचार नाही. मग काय जग मला काय म्हणेल ह्याचा विचार आहे. अरे ह्याला काय अर्थ आहे? भक्ती कशासाठी करायची ह्याचा भाव विसरल्या कारणानं हा भाव गोंधळ आहे बरं का. मी कशासाठी या वाटचालीवर आहे, ही वाटचाल चोकन जळलं त्या पाठीमाग कारण काय आहे याचा विसर पडला ना हा गोंधळ आहे. आणि म्हणून खरं झालं बाजूला आणि खोट्याच्या पाठीमागे सगळा समाज संपूर्ण जग पळत आहे. कारण या ठिकाणी लोकांचा लोकेशनावरती जास्त भरोसा आहे, लोकांचं डेकोरेशन कडे लक्ष जास्त आहे. मंदिर झाल्यानंतर ते हरिपाठ म्हणायचं नाही, तिकडे लक्ष नाही, लाइटिंग कसं लावली इकडेच बघित बसायचं. हो ते असं झुंबर लावल्या असं लाईट लावल्या, ह्या लोकांना करतात गमतीनं हाऊस असते, करायला पाहिजे सगळं बरोबर आहे का नाही. पण काही लोक ह्यातच गुंतून राहतात. अरे डेकोरेशनचा काय विषय आहे? इथं मन रमलं ना, इथं आलोय कशासाठी? वर्षातून एकदा यायचंय, आपण रोज येणार थोडेच आहोत. मग इथं आलो त्या त्या कार्यासाठी. काय म्हणतात ना, पाहे पाय शरीराच्या गावा जया लागे आले पांडवा तो कार्याचा आगवा सांग. तसं इथं कशासाठी आलो ह्याचा लोकांना विसर पडतो आणि लोक ते लोक पाहत बसतात. चुकीचं आहे. आणि म्हणून भक्ती करणारा हा दुसरा जो प्रकार आहे, लोकांना काय आवडेल याचा विचार करतो. आणि लोकांना आवडीचा विषय आला की लोकांची आवड तुम्हाला माहित आहे. तुकोरा म्हणतात काय आवडता विषय आहे? देवाचे चरित्र, नावडे सर्वता, विनोदाची कथा, गोड लागते का नाही? महाराज म्हणतात जरा असं करा तसं करा. मी सुरुवातीला कीर्तन सेवा चालू केल्यानंतर गजबरवाडीला मला कीर्तन सेवा दिली होती. आपलं गजबरवाडी आपलं मला ते याच्याजवळ आहे. हा गजबरवाडी हो, इथं मानकाप काय ते शिरवण असं त्याच्या पुढे गेल्यानंतर गजबरवाडी. गजबरवाडीला सेवेला बोलवलं, कीर्तन सेवा झाली, कीर्तन सेवा केलं. अनेक महाराज आले. महाराज बी आपले आता ते वारलेत 2 वर्षापूर्वी. चांगले उंचाले होते बघा. सांगू का ना? सांगायचं नसते असं असं ना मोठाच्या मोठा टिळा लावायचे. आता आणि जरा जवळ आणू काय, शेगावचे महाराज मला म्हणाले, महाराज जरा डोळ्यात चट्टी टाकत जावा, जरा डोळ्यात चट्टी टाकत जावा. चटणी टाकणं म्हणजे काय, जरा चुटक विनोद असं का ते सांगत जावा, म्हणजे जरा हसत्यात आणि जर झोप जाते. आता हे विनोद सांगायचं ठिकाण आहे का? हे चुटुकलं सांगायचं ठिकाण आहे का? हे गंमत करण्याचं ठिकाण आहे का? अजिबात लक्षात ठेवा. विनोद सांगण्यासाठी चुटकुले ऐकण्यासाठी ते यायचं नाही बरं का. विनोद चुटकुले संपूर्ण माध्यमात तुम्हाला बघायला मिळतील, ऐकायला मिळतील. हे सगळं चुटकुलेच चालू आहे जीवनात. काय चुटकुल्याशिवाय दुसरं काय आहे का? त्या विनोदाशिवाय काय आहे का?
सगळा पसारा तोच आहे, लक्षात ठेवा. फापड पसाऱ्याने जीवन भरलेलं आहे. आणि मग त्यातून वेळ काढून आपण काय ते सात्विकता आपल्याला प्राप्त व्हावी, काय ते भगवत चिंतनाचा भाग काय ते आपल्याला प्राप्त व्हावा, ज्याचं काहीतरी आपल्याला चिंतन व्हावं, ज्याचं काहीतरी आपल्याला मनन व्हावं, असा भाव धरून आपण इथे येणं गरजेचं आहे. पण लोक याचा विचार न करता डेकोरेशनचा विचार करतात. माझं असं वाटलं पाहिजे, लोकांना तसं वाटलं पाहिजे, माझं चिंतन आवडलं पाहिजे, त्यासाठी लोक इतका भाव होतात. आता भाव असतो का तो दिखावा असतो, काय नाटक असतं त्यालाच माहिती. काही काही लोक, सांगू का आणि गंमत सांगतो, कीर्तनकारांची गंमत. हात रुमाल असतो ना, तो आता अडकवल्या, तो पहिले जुने असते, आता हे जरा असं वेगळा आहे स्टँड, माईक स्टँड असं. ते थोडं दांडावर आलं की लोक त्याच्या हात रुमाला अडकवतात बघा. आणि त्या एके ठिकाणी त्याला हे लावलेलं असतं, काय लावतात, हा तसा आहे बघा ते स्टँड. आणि त्या हात रुमाला थोडस हे लावतात, विक्स. हा, ते विक्स लावायच्या रुमाला. आणि एखादा प्रसंग सांगायचा आणि तो रुमाल डोळ्याला लावायचा. लगेच डोळ्यातनं घळा घळा पाणी येते. महाराज काय भावुक झालं, हे काय आहे? ही भक्ती नाही, लक्षात ठेवा. लोकांना काय म्हणतात, दंभ करी सोंग मानावया जोग जग मनी मुके बोले त्याग मनी नाही, तुकोबरे म्हणतात. दंभे करी सोंग मानावया जग. जगाने आपल्याला मानलं पाहिजे, जगाने आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, जगाला आपला भाव असा हे पाहिजे, पटला पाहिजे. यासाठी लोक ते करतात. किंवा दंबे करू भक्ती सोंग दावी जना अंतरी भावना वेगळी आहे, तू दुसरं प्रमाण. म्हणजे सगळं जी भक्ती जी आहे ती सोंगाच्या रूपाने, लक्षात ठेवा. सगळं सोंग चालू आहे. नाही नाही, अशा भक्तीनं, अशी भक्ती करून पदरात काय पडणार नाही. कारण ज्या भक्तीनं संत चुकी सुकावणार नाहीत, ज्या भक्तीनं देव सुकावणार नाही, ती भक्ती काय उपयोगाची. त्या भक्तीनं तुमच्या हातात काय पडणार आहे? तुमचा वेळच्या वेळ वाया जाणार आहे, तुमचं काळचं सगळं हे होणार आहे. कारण का, मुळातच हा देह असा आहे, या देहाचं महत्व सांगताना खूप वेगळ्या अनेक प्रकाराने सांगितलेलं आहे. आणि हे सोंग करण्यासाठी देह आपल्याला मिळालेला नाही. तुकोर म्हणतात ना, बरे झालो आलिया देहाची जोड जोडून मनुष्य देहाशी महालाभाची उत्तम राशी. आणि काय पुढे म्हटलंय, जेने सर्व सुखाशी पात्र होईज. म्हणजे महालाभाची उत्तम राशी असा असणारा देह जर आपण नाटक करण्यात, सोंग करण्यात घालत, त्यात काय अर्थ? याचा अर्थ काय, त्या देहाचं महत्व कळालेलं नाही. याचा अर्थ खरा परमार्थ कळालेला नाही. अहो, लोकांना बोलवण्यासाठी हा नाही का भुल्लाशी वरल्या, लोकांनी देखील बोलायचं नाही, पण लोक देखील आज घडला येत आहे. हातवारे करणारे, बडबड 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 करणारे, असं कीर्तन नाही बरं का. अशी कीर्तन परंपरा नाही, असं वक्तृत्व काही नाही. या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. आज लोकांना देखील असंच पाहिजे. डेकोरेशन मध्ये लोक लोक म्हणतात ना, लोकांची आवड, काय आवड, महाराज ते आईचं गाणं म्हणा की, पण लगेच महाराज बी लगेच लाव म्हणतोय पेटीला स्वर, लगेच चालू करतो बघा, हात वर करून, आई माझी. त्याची आई तो बघते का नाही त्याला माहित नाही, पण ह्या लोकांना आवडतं आई माझी मायेचा सागर म्हणा. हे काय चाललंय? काही लोक म्हणतात एखादा पवाडा म्हणा, लगेच पवाडा चालू करतात. काही लोक म्हणतात एखादी कविता म्हणा. अहो, जगाच्या माणसा श्रोत्यांच्या मतानं जर तुम्हाला करायचं म्हटलं तर श्रोते काय करतील तुम्हाला माहिती नाही. हे बघताना ध्यानात ठेवायला पाहिजे, हे ध्यानात घ्यायला पाहिजे. उद्या म्हणतील महाराज हे जरा आले, जरा हे करा की, कपडे काढून नाचा म्हणतील, तुम्हाला नाचणार आहे का? नाही महाराज, डेकोरेशनचा विचार, लौकिकाचा विचार करून चालणार नाही. लोकांना काय आवडेल तसं जर आपण करायला गेलो तर परमार्थ कुठेचा कुठे राहील. आणि म्हणून याचा विचार व्हायला पाहिजे, याची विचाराची भूमिका असायला पाहिजे. आमच्या तर पूर्वी सुरुवातीला लोकांना कसं भुललं जातं बघा बरं, लोकांना कसं ह्याच्यात आणलं जातं. सुरुवातीच्या काळात आम्ही उपाशी मारून चालत होतो. त्याला ज्यावेळी पहिल्या वर्षी आम्ही गेलो, 1-2 वर्ष चालत होतो, पण 1-2-3 वर्षांनी काय दुसऱ्या महाराजांनी एंट्री केली त्यात. आणि त्या दिंडीचं स्वरूप असं करूया तसं करूया, टीव्हीला बातम्या देऊया, टीव्हीला तुमचे फोटो येणार, पेपरला बातम्या देऊया, सगळं पत्रकार येणार आहेत, सगळ्यांनी नटून टटून यायचं. आणि आमच्यापासून दिंडी अशी जोरात न्यायची कुठं, खालच्या माऊली मंदिर पर्यंत. असा एक काय सांगणार आला. पण लोकांना काय, टीव्हीवर येणार म्हणतात सगळे नटून तटून, सगळं काय, सगळं करून
कसं असतंय, असं लोकांना दाखवलं की लोक देखील भलतीच खुश. आता फोटो काढाय म्हटलं लगेच लोकांचं चेहरे कसं फुलतात बघा बरं. लगेच चेहऱ्यावर तेज येतं. सेल्फी काढाय म्हटल्यानंतर बघा बरं, जरा चेहरा मळकटलेला असला खाली तर लगेच लोक असे करतात, डोळं मोठं करतात, काय करतात का नाही. तसं टीव्हीवरती येणार म्हटल्यानंतर महिला वर्ग देखील नटून तटून आला जोरात. असा लोकेशनचा विचार जर करून जर आपण परमात्मा करतो तर काय उपयोग नाही. या परमात्म्याला काही प्राप्त होणार नाही, कारण सोंगानं सोंग करून देव प्राप्त झाला असता तर सगळेजण सोंगच काढत बसले. महाराज म्हणतात ना तुकोबऱ्या, सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. लक्षात ठेवा, सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. सोंगा छंदानं देव कधीच जोडला जात नाही, आणि म्हणून त्या नादाला लागायचं नाही. ती भक्ती देवाला कधीही प्रिय होणार नाही. त्या भक्तीनं तुम्ही काही साध्य करू शकत नाही. म्हणून परप्रिय भक्तीच्या तुम्ही आहारी जाऊ नका. देवाला काय आवडतं याचा विचार करा. लोकांना आवडेल अशी भक्ती करू नका. पहिला वर्ग सांगितला स्वप्रिय भक्ती, मनाला आवडेल अशी भक्ती करू नका. ती भक्ती संतांना देवाला आवडत नाही, ती भक्ती करू नका. दुसरा वर्ग सांगितला परप्रिय भक्ती, लोकांना आवडणारी भक्ती, ही भक्ती देखील करू नका, कारण ही भक्ती देखील देवाला आवडत नाही, संतांना देखील आवडत नाही. मग कोणती भक्ती करा? तर भक्ती करायची असेल तर देवप्रिय भक्ती करा. खरोखर या मनुष्य जन्माचा सार्थ करायचं असेल, ज्यात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. या कृत्य कृत्य झालं, इच्छा केली ते पावलो, अशा समाधानाच्या अवस्थेवरती यायचं असेल तर कोणती भक्ती करायची विचार करायला पाहिजे. मगाशी बोलू गेलो ना, कारण परप्रिय भक्तीमध्ये जर तुम्ही गुंतलात तर देवप्रिय भक्तीत तुम्हाला आनंद घेता येणार नाही, आणि त्या खरा भक्तीचा आनंद त्यामध्येच आहे. मी त्या मगाशी बोलून जायला विसरलो. परप्रिय भक्तीमध्ये लोक काय काय करतात, एक मुद्दा सांगायला आला बरं का. लोकांना काय आवडेल याचा विचार करताना आता महाराज लोक देखील बिघडायला लागल्या, की कोणत्या काठाचं धोतर त्याच काठाचं उपरणं पाहिजे बरं का. मॅचिंग, आणि शर्टाला ती पट्टी देखील तशीच पाहिजे, एकदम परफेक्ट. काय डेकोरेशन, एकदम फेटा पण त्याच कलरचा, जशा माता माऊल्या टिकली त्याच कलरची, साडी त्याच कलरची, ब्लाऊज त्याच कलरचा, हाताची काकणं त्याच कलरची. जसं मॅचिंग करते ना तसं आता कीर्तनकार देखील कराले. काय चाललंय काय नाही. नाही, ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, काही काही लोक, रंगाचा विषय आला म्हणून सांगतो, काही काही लोक आता केस देखील काळ करून उभारायला लागले. ती पण का लोकांना आवडायला पाहिजे, महाराज म्हातारा दिसता कामा नये, आणि म्हणून लोक केस काळी करून कीर्तनला यायला लागल्यात. काय चाललंय काय, अरे कुठं चाललंय परमार्थ. ज्यांनी देवाच्या भक्ती सांगायची ती तत्व सांगायची सोडून लोक स्वतःच गुंता लागलेत. ज्याने जगाला मायेचा पाठ सांगतात, जगाला सांगतात अरे असं नाही तसं नाही, हीच लोक गुंतत राहतात. काय चाललंय काय. अशा भक्तीनं आपण काही साध्य करू शकणार नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य आहे, परप्रिय भक्तीच्या मादात अडकू नका, ती भक्ती करू नका. करायची असेल तर करायची असेल तर करायची जी भक्ती ती आहे देवप्रिय भक्ती. ही भक्ती करताना आपण विचार करावा की देवाला काय आवडतं, मला त्या देवाला प्राप्त करून घ्यायचं आहे. माझा जन्म, त्या मनुष्य जन्म हा त्याचसाठी आहे. 184 युनिट मला त्या अत्यंत दुःखाची निवृत्ती आहे आणि अत्यंत आनंदाची प्राप्ती, त्या सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे, आणि त्याच्यासाठीच माझा मनुष्य जन्म आहे. ही इति कर्तव्यासाठीच मी आलेलो आहे. हा भाव ध्यानात धरून, हा भाव अंत मनी मानसी रूढ रुजी ठेवून आपण भक्ती करायला प्रगत झालं पाहिजे. आणि मग ज्यावेळी आपल्या मनात या मनुष्य देहाचं महत्व जाणून येऊन हा मनुष्य ज्यावेळी वाटेवरती येतो, या पंथावरती येतो, तो असा साहजिक विचार करतो की आपल्याला जर भक्ती करायचं आहे, आपल्याला मनुष्य जन्मात तरुण जायचं आहे, आपल्याला त्या मोक्ष सुखापासून प्राप्त व्हायचं असेल तर देवाला काय आवडायचा विचार आपण केलाच पाहिजे. आणि मग तो विचार करतो, देवाच्या चाडे आळवावे देवा, ओस देह बावा पाडोनिया. मग त्याच्या अंतकरणात देवाच्या चाडे आळवावे देवा, मनाच्या चाडे नव्हे, जनाच्या चाडे नव्हे, देवाच्या चाडे. भक्ती करायची आहे ना, देवाच्या चाडेने भक्ती करा. चाड म्हणजे इच्छा, मनाच्या इच्छेने भक्ती करू नका.
त्या भक्तीला काही फळ येणार नाही, त्या भक्तीने काही प्राप्त होणार नाही. ज्या इच्छेनं भक्ती करू नका, त्या भक्तीने देखील तुम्हाला काही प्राप्त होणार नाही. ती भक्ती देखील तुम्हाला त्या अंतिम सुखापर्यंत प्राप्त करून देणार नाही, अंतिम फळ तुम्हाला प्राप्त मिळवून देणार नाही. म्हणून त्या भक्तीचा देखील विचार करू नका. आणि म्हणून खरोखर फळ प्राप्त करायचं, देवाला काय आवडतं, देवाच्या चाडेनं भक्ती करा. तुका म्हणे देवा माने तैसी करू सेवा, तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे देवा माने तैसी करू सेवा. म्हणजे देवाला जशी आवडेल तशी मी भक्ती करणार असं तुकोबराय म्हणतात. हा भाव असायला पाहिजे. माझ्या मनाचा भक्तीचा भाव नसायला पाहिजे. लोकांचा विचार गहू नाही, लक्षात ठेवा. लोकांचा विचार करीत बसलो तर देवाला आवडणारी भक्ती आपली दूर जाईल, देवापासून आपण लांब जाऊ. आणि मग ह्या दोन्ही भक्ती बाजूला सार आणि देवप्रिय जर भक्ती करायची असेल तर तुम्हाला देवाला काय आवडतं याचा विचार करून तुम्हाला मार्गक्रमण करायची गरज आहे. आणि म्हणून भक्ताना हा भक्ती जर करायची असेल तर देवाच्या चाडे, देवाला आवडेल अशी भक्ती करावी. आता देवाला काय आवडतं तर धर्मानं वागणं तर देवाला आवडतं. तर देवाच्या चाडी भक्ती करायची आपल्याला, देवप्रिय आपल्याला भक्त बनायचं आहे. मग देवप्रिय भक्त जर बनायचं असेल तर देवाला काय आवडत विचार करायला पाहिजे. ते देवाला धर्मानं वागणारं देवाला आवडतं. बरोबर आहे. धर्मानं वागणारं, नीतिमतानं वागणारं देवाला आवडतं. ती भक्ती आपल्याला करायची आहे. पण ह्याच्या पुढे जाऊन एक वाक्य सांगेन, तुकोबराने म्हणतात देव जोडे तरी करावा आदर. याला का तुम्ही आता उत्तर द्यायला सांगा. मुद्दा असा आहे, धर्मानं वागायचं का तर देवाला आवडतं म्हणून. पण तुकोबराय म्हणतात धर्म करायचा नसेल, कळत नसेल, जमत नसेल, पण अधर्मानं वागा पण देवाला जोडा. पण ज्या अधर्मानं देव जोडत असेल तर तो अधर्म जरी केला तरी चालेल, कारण ती भक्ती देवाला आवडणारी असणार आहे. कारण तुमच्या अंतकरणात भाव आहे काय, मला देवाला प्राप्त करायचं, इथं मला काय वाटेल ते करायला लागलं चालेल, पण मला देव जोडायचं. आणि मग तो देव जोडायचा असताना जर केलेली कृती जर अधर्माची जरी असली तर तुमचा अंतकरणातील भाव देव जोडण्याचा असल्या कारण तो अधर्म करणार, तो धर्मच करणार, लक्षात ठेवा. आणि म्हणून भक्ती करायची असेल देवाच्या चाडे, तो भाव ध्यानात ठेवूनच वाटचाल होणं गरजेचं आहे. आणि थोडा परमार्थ करा महाराज, पण देवाच्या चाडी करा. रातभर टाळ कुटून अनेकांच्या चाडी करू नका. थोडा करा पण देवाच्या चाडी करा. थोडा करा पण संतांच्या चाडी करा. कारण त्या परमार्थाला अर्थ असणार आहे आणि बाकीचा परमार्थ अर्थहीन असणार. बाकीचा परमार्थ तुम्हाला काही प्राप्त करून देणार नाही. आणि म्हणून देवप्रिय जर भक्ती बनायचं असेल, कारण अधर्म करताना एक दृष्टांत देतोय बघा. मी काय त्यात म्हणजे जास्त पल्ला लावणार नाही, म्हणजे ऋषी कन्यांचा दृष्टांत आहे. त्या ऋषी पत्न्या, त्या ऋषींचं म्हणणं होतं की देवाला नैवेद्य तुम्ही देऊ नका, देवाला अन्न देऊ नका. पण त्या ऋषी पत्न्याने आपल्या पतींचं ऐकलं नाही. आता पतीचं न ऐकणं म्हणजे अधर्मच आहे एक प्रकारचा. पतीशी आपण प्रतारणा करणं म्हणजे पत्नीचा तो अधर्मच आहे. पण तरी देखील त्या ऋषी पत्न्याने अधर्म केला आणि देवाला अन्न दिलं आणि देव जोडला. त्याचं कारण काय आहे, हे अधर्म होतोय घडतोय माहित आहे, पण त्या अधर्मानं देव जोडतो ही पुढची भूमिका आहे. आणि म्हणून त्या ऋषी पत्न्याने अधर्म केला आणि देव जोडला. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य आहे, अधर्म घडला तर हरकत नाही, पण देव जोडला पाहिजे, देवाच्या आवडीची भक्ती घडली पाहिजे, ती घडणं गरजेचं आहे. आणि मग देवाच्या आवडीची भक्ती करताना कुणाची नेमकी भक्ती करावी, तर ती भक्ती करताना ह्यामध्ये विकल्प आहे, देवमान्य संतांची भक्ती करावी, लोकमान्याची नाही. लोकमान्यांची नाही, देवमान्य संतांची भक्ती केली तर ती देवाला जास्त आवडते. लक्षात घ्या, देवाला भक्त आवडतात नाही असं नाही. प्रमाण कशी गोंधळ टाकतात बघा, मग 2 प्रमाण घेतली ना तशीच. भक्ता देवा होणे आवडते काही, त्रिभुवनी नाही आन दुजे. देवाला भक्त इतके आवडतात की त्रिभुवनामध्ये देवाला दुसरं भक्ताशिवाय काहीच आवडत नाही, एवढे भक्त आवडतात. पण जीवापेक्षा जर भक्त आवडायचं असेल तर देव माने संतांची भक्ती केली पाहिजे. काही भक्त आवडतात देवाला जीवासारखे आवडतात.
पण देवमान्य संतांची जर भक्ती केली, ती देवाला ती भक्ती आपल्या जीवापेक्षा प्रिय आहे. ती भक्ती आपण करायची. आणि तो विषय आजच्या ह्या ओवीमध्ये आहे. लोकमान्य मान्यांची नाही. लोकमान्य भक्तांची आपण सेवा केली तर देवाला आवडत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून भक्त देवाला जर प्रिय प्रिय भक्ती करायची असेल, तर आपल्याला लोकमान्य भक्तांचा विचार नाही, तर संत मान्य देवमान्य संतांची आपल्याला भक्ती करायला पाहिजे. एक उदाहरण देईन तुम्हाला मी. जोग महाराजाकडे त्यांच्या चरित्रामध्ये आलेला भाग आहे. जोग महाराजाकडे मुंबईची काही मंडळी कीर्तन सेवा घेण्यासाठी येतात. त्यांच्या जुन्या संस्थेमध्ये येतात आणि महाराज, अमुक अमुक आमच्या तारखेला अमुक अमुक तिथीला आमचा हरिनामन सप्ताह आहे आणि तुमची आम्हाला एक सेवा द्या, कीर्तन सेवा आम्हाला हवी आहे. मग जोग त्या मंडळींना बसवून घेतात आणि तारीख वगैरे विचारतात आणि आपली डायरी काय असेल ते वही कॅलेंडर काढतात आणि तिने बघतात. तर बघतात तर ह्यांनी ज्या दिवशी ज्या तारखेला सेवा मागत होते त्या दिवशी नेमकी वारी होती. आणि मग जोग महाराज म्हणाले, मला का तुम्हाला सेवा देता येणार नाही, कीर्तन सेवा, कारण नेमकी माझी त्या दिवशी वारी आहे, मला वारीला जायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला मी सेवा देऊ शकत. पण काही लोकांचं कसं असतंय, त्या वारीवर हे बोललं की लोकांना वाईट वाटते, पण तसंच असते. काही लोक तेवढ्यापुरतं आपलंच बघतात. त्या लोकांची साधना बोलायला ते बोलू नका. पण तसं काही लोक म्हणजे आग्रह असू दे की वारीचं काय, तुम्ही वारी कायमच करताय, आमचा सप्ताह काय कायम असतोय काय, या की घ्या की, असा आग्रह. महाराज म्हणाले, मला तसं करता येणार नाही, मी वारी बुडवून काय तुमच्या कीर्तनला येणार नाही. त्यातनं भाव घ्या बरं का. आज लोक आषाढी एकादशीला पंढरपुरात नाही तिकडे कीर्तना जातात. किती मोठी गोष्ट या दुःखाच्या भाग, बरोबर आहे, खूप मोठी. हे विचार करणाऱ्याला आहे. आषाढी वारीसारखा पर्वकाळ असताना लोक बाहेर कीर्तन जातात, मोठी खेदाची बाब. असो, मला त्याच्याकडे आता जायचं नाही. मग ती लोक जोग महाराजांच्या चौथीतून माघारी फिरली आणि त्या जी लोक आली होती तारीख मागायला, त्यांच्यामध्ये एक मनुष्य असा होता की तो लोकमान्य टिळकांना थोडा जवळून ओळखत होता. लोकमान्य टिळकांना जवळून ओळखत होता आणि त्या व्यक्तीला माहिती होतं की जोग महाराजांचं आणि लोकमान्य टिळकांचं चांगलं सख्य आहे. मी थोडासा एकमेकांचा चांगला परिचय आहे, नाही नव्हे एकमेकांचा दोस्तच आहेत आणि खूप दिवसापासून चांगली त्यांची घट्ट मैत्री आहे, हे त्या व्यक्तीला माहिती होतं. म्हणून त्यानं काय केलं, ते म्हणला चला महाराज अशी सेवा देत नाहीत ना, कशी देत नाहीत बघूया, तुम्ही माझ्याबरोबर या म्हणाला, आपण पुण्याला जाऊया. पण ती मंडळी सगळेजण मिळून लोकमान्य टिळकांकडे पुण्यात आली. लोकमान्य आता ओळखतच होता, त्यामुळे त्या लोकमान्य टिळकांची त्यांनी भेट घेतल्यानंतर असं तिकडे तिकडे चर्चा झाली आणि येण्याचं कारण सांगितलं. महाराज, अशा अशा तिथीला आम्हाला जोगभरांची सेवा पाहिजे आणि त्यांनी काय वारीची अडचण सांगायल्यात आणि यायला तयार नाहीत आणि तुम्ही एखादी आम्हाला चिठ्ठी लिहून द्या, तुमचं त्यांनी नाही म्हणणार नाही, तुम्ही सांगितलं कारण तुमचं एवढं शक्यत्व आहे, एवढी तुमची गाढ मैत्री आहे. कारण एवढी गाढ मैत्री होती की लोकमान्य टिळक जरी राजकारणी असले तरी त्यांनी गीता रहस्य नावाचा जो हे लिहिलाय, ग्रंथ लिहिलाय, तो इतका खोलवर आहे, बऱ्याच अजून कीर्तनकारांना देखील त्याचा अभ्यास करता येणार नाही, एवढा खोल अभ्यास केलाय. गीता रहस्य नावाचा ग्रंथ केलेला आहे. म्हणजे पूर्वीचे राजकारणी अभ्यास होते बरं काय. नवे नवे मला वाटतं लाल बहादूर शास्त्री देखील यांनी देखील आस्तिक नास्तिक या एवढ्या शास्त्राचा खोलवर अभ्यास केलेले व्यक्ती होते. सांगायचं काय, पूर्वीचे राजकारणी देखील इतके अभ्यास होते, शास्त्राचा अभ्यास करणारे लोकनेते होते. आता सारखं नव्हतं. आता काय वेगळं सगळं राजकारण आहे. आता कसला अभ्यास करतात त्यांनाच माहिती. आम्हाला त्या अभ्यासात काय जायचं काही कारण नाही. आणि मग त्यांचं शक्य असल्यामुळे काय कळतं, एकदा जोग महाराजांनी असंच लोकमान्य टिळकांना म्हटलं, महाराज म्हणजे तुम्ही जर मोकळा असशील तर चला घरी बसून काय करताय, आपण वारी करूया. म्हणून पायी वारीला तुकोबर यांच्या दिंडीमध्ये लोकमान्य टिळकांना घेऊन जोग महाराज आले पायी वारीला. कसं शक्य असेल बघा. त्यांनी एक पक्क राजकारणी होते आणि एक पक्के धार्मिक होते.
पण मैत्री अशी होती की दोघांचा भाव एक होता, स्थिर होता, लक्षात ठेवा. आणि म्हणून लोकमान्य टिळक देखील जोग महाराजांच्या सोबत तुकोपर्यंत दिंडीतून पायीवारी केली. पायीवारी केली, पंढरपुरात आले, चंद्रभागेचं स्नान झालं, पांडुरंगाचं दर्शन झालं, तुकोबारायांचं दर्शन झालं, नामदेव यांचं दर्शन झालं, आणि तिथून आत गरुड खांबापर्यंत आले. गरुड खांबापर्यंत आल्यानंतर जोग महाराजांनी गरुड खांबाला मिठी मारली. तिथे कान धरून नाचन गरुड पारी, कानाला धरलं आणि त्यांनी उड्या मारल्या. असं मारल्यानंतर लोक म्हणून हे काय करताय, हे काय करताना, हे करायचं हे विधी आहे वारकऱ्याचा, हे विधीच आहे. हा, चंद्रभागे स्नान विधी हे सगळं त्यात आहे, लक्षात ठेवून आले. आणि विधी आहे, करा. आणि तुम्ही पण करा, तुम्ही पण कान धरून नाचा म्हणाले. म्हणत जातायत, अहो नाचा म्हणजे त्याचा फायदा होईल म्हणाले. आज तुम्ही तर कान धरून नाचला तर उद्या इंग्रज सरकारी तुम्हाला कान धरता येतील. आणि म्हणून तुम्ही काय करा, कान धरून नाचा. का लोकमान्य टिळकाने तिथं कान धरून नाचले, लक्षात ठेवा. सांगायचं तात्पर्य की जेवढे शक्य जोग महाराजांचं आणि लोकमान्य टिळकांचं. त्याच्यानंतर एक प्रसंग असाला, धर्माचे कार्य करत असताना जोग महाराजांना जळगावला एक शिक्षा झाली, एक वाद झाला, आणि त्या वादानं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यांच्यावर केस झाली जोग महाराजांच्यावर. मग त्यांना मुक्त करायचं झालं तर कोणी करायचं, त्यावेळेला लोकमान्य टिळकांनीच त्यांना त्यातून मुक्त केलं बरं का. रामकृष्ण दिल्ली बौद्ध हा, ठीक आहे. आणि मग लोकमान्य टिळकांनीच आपल्या प्रयत्नाने जोग महाराजांना त्यातून त्यांनी सोडवलं. सांगायचं तात्पर्य काय की एवढं शक्य जोग महाराजांनी लोकमान्य टिळकांनी होतं, एवढा माझा ह्यातनं भाव सांगायचा. मग आता आपण येत्या पुण्यात, आणि मग पुण्यात त्या लोकांनी ते लोकमान्य टिळकाकडून लेटर म्हणजे ते पत्र घेतलं की असं असं अमुक याची मुंबईची मंडळी तुम्हाला कीर्तन सेवा तुमच्याकडे मागू इच्छित आहेत, आणि तुम्ही ते त्यांना ती तारीख द्यावी, कळावी आपला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, असं करून सही. आणि असं पत्र त्यांनी त्यांच्याकडे दिलं. मग ती लोक काय, आता कुणाचं तरी पत्र आणलं की लोकांना आणि एवढं हे वाढलं की ग्रुप वाढला. आता कसं नाही म्हणतात बघूया, आता कसं नाही म्हणतात बघूया, अशा तोऱ्यातच ती लोक आली आणि जोग महाराजांना नमस्कार केला आणि म्हणलं हे घ्या, हे पत्र घ्या, आता कसं तारीख नाही म्हणता बघूया. झालं तरी काय, हे पत्र तरी वाचा अगोदर म्हणाले. मग जोग महाराजांनी ते पत्र उघडलं, वाचलं, त्यातला मजकूर कळाला, आणि त्या ठिकाणी लिहिलेलं होतच ना, अशी अशी मंडळी आलेत आणि कळावी आपला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्याने ती पत्राची घडी घातली, ते पत्र आपल्या डोकीला लावलं, आणि ते पत्र ज्याने दिलं होतं त्याला नमस्कार करून ते पत्र परत दिलं जोग महाराजांनी, आणि सांगितलं, हा जोग महाराज विष्णू जोग लोकमान्यांचं ऐकत नाही, देवमान्यांचं ऐकतोय, आणि मी काय तुम्हाला तारीख देणार नाही, लक्षात ठेवा. लोकमान्यांचं ऐकत नाही. आणि म्हणून सांगायचं मला तात्पर्य, देवमान्य संतांची सेवा घडली पाहिजे, कुणाची तरी सेवा करून उपयोग नाही. आणि देवमान्य संतांची सेवा करायची असेल तर ती सेवा कशी करता येईल, तर 3 प्रकारे शास्त्राने त्याचा भाग सांगितलाय. कायिक, वाचिक आणि मानसिक. 3 प्रकारे देवमान्य संतांची सेवा करून आपल्याला देवाला प्रिय अशी आवडणारी भक्ती करता येते. मानसिक म्हणजे काय, मानसिक म्हणजे आपल्या मनानं काही वेळा कसं होतंय, आपल्याला पैठणची वारी घडत नाही, आपल्याला ज्ञानोबांची परतीची वारी घडत नाही, आषाढी सोहळा घडत नाही, ह्या वारीनं आपल्याला जाता येत नाही, आपल्याला अडचणी येतात. कारण सगळ्या वाऱ्या सगळ्यांना शक्य नाही, सगळ्यांना शक्य नाही. आणि मग जायची इच्छा असते पण घडत नाही. मग त्याला आपलं मन असं हे होतं, अरे जायला पाहिजे, एखादी तरी करायला पाहिजे, सगळी चालले येतात, मला जाता येत नाही. एवढं जरी चिंतन घडलं, एवढा जरी भाव अंतःकरणात तुमच्या जागृत झाला, तर ती सेवा देवापर्यंत. लक्षात, ही मनाची वारी, लक्षात ठेवा. मनानं त्या संतांची पूजा तुम्हाला अशी करता येते, लक्षात घ्या. अशा पद्धतीनं मनान चिंतन करणं ही देखील त्या संतांची पूजाच आहे. एक मुद्दा, गाडी जरा गेर टाकल्या बरं का. दुसरं, कायनं देखील तुम्हाला संतांची पूजा करता येते, संतांची भक्ती करता येते. कशी, तर त्यांची वारी करून, पायी वारी करून. कारण काही लोक ह्या शरीरानं म्हणजे कायिक वा सेवेला कमी लेखतात बरं का. बहिरंग असं सेवा समजली जाते. कायिक म्हणजे दिखाऊपणाची सेवा, पण तसं नाही.
कायिक सेवेमध्ये देखील गायनाचे उडी आपुल्या छंदी मनाच्या आनंदे आवडीने ही सेवा करता येते. पण त्यात असं रंगून गेलात तुम्ही, त्यात रंगून गेलात. आपण असवायचा कोठे अट्टवचन ह्या अवस्थेत तुम्ही राहिलात पण ती कायिक सेवा घडली तर ती देवाला आवडते. आणि म्हणून अशी सेवा संतांची सेवा कशी करायची? तर संतांच्या पायीची वाटचाल करून. निळवंज प्रमाण सांगतो. यात्रा यात्रे अलंकापुरा येते. ते आवडती विठ्ठला लक्षात ठेवा. म्हणजे कायानं जर संतांच्या पायी जर वारी केली तर तो भक्त देवप्रिय होऊ शकतो. लक्षात ती भक्ती देवाला आवडते. आणि शेवटचा यातला मुद्दा मला सांगायचा आहे. आजच्या चिंतनातला विषय आहे की वाचेनं जर संतांची जर आपण सेवा केली तर आपण देवप्रिय भक्ती आपण घडू शकते आपल्याकडनं. मग वाचेनं सेवा करायची कशी करायला पाहिजे? तर संतांचं सतत नामस्मरण जरी केलं, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, हे जरी नुसता वाचनाचा घोष केला तरी तुमची सेवा घडते. लक्षात घ्या. जसं म्हणतात ना, चार अक्षरी ज्ञानदेव जो जप करील धरील भाव तया ब्रह्मपदी धाव असे शिवादी देव बोलिले एका जनाधनी प्रेम. शेवट जो जप करील धरील देव तया अंती पुरुषोत्तम जीवे भावे न विसंबे. म्हणजे सांगायचं तात्पर्य संतांची जर वाचन पूजा केली, तो अभंग आहे ना, 3 अक्षरी निवृत्ती सदोदित म्हणत जावा. तर या 14 अक्षराचा जप म्हणजे संतांची वाचिक पूजा आहे. वाचिक तपस्या लक्षात ठेवा, वाचिक साधना आहे. आणि तेच महाराज इथं म्हणतात भक्त चरित्रात प्रशंसक. माझ्या भक्ताचं चरित्राचं श्रवण केलं, माझ्या भक्ताच्या चरित्राचं उच्चारण केलं तरी ते मला भक्तप्रिय आहे. तेही प्राण परवते आवडते मद निरोते जे भक्त चरित्रात. माझा मुद्दा कुठे जे भक्त चरित्राचे प्रशंसते इथं मला यायचं आहे की महाराज म्हणतात देवप्रिय जर भक्ती करायची असेल तर देवाला संतांची सेवा केलेली जास्त आवडते. आणि म्हणून तुकोबरा म्हणतात तुमची या दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मत. कारण संतांची सेवा केली की ती देवा का म्हणे देवा त्यांची केली पाहावी सेवा. लक्षात ठेवा. आणि म्हणून ती संतांची सेवा करावी, वेगळी देवाची पूजा तुम्हाला करावी लागत नाही. ती जे सेवा जर तुम्ही केला तर देवाला प्राणापेक्षा प्रिय ते प्राणापरो ते म्हटले प्राणप्रियपेक्षा मला ते भक्त जास्त आवडतात असं ह्या ओवीत आहे. तेही प्राणपुरवते आवडते हे निर्वते जे भक्त चरित्रा ते प्रशंसते. आणि म्हणून या ओवीतला मतीता इतक्याच घ्यायचा आहे. देवाला आवडणारी जर भक्ती करायची असेल तर संतांची पूजा करा, संतांची सेवा करा, संतांचं चरित्र चिंतन करा, संतांचं चरित्र श्रवण करा, संतांच्या चिंतन चरित्राचं मंथन मनन करा. एवढं जरी केला तर दुसरं काही करायची गरज नाही. एवढाच मतीत आहे. एवढा जरी भाव तुम्ही जागृत अवस्थेने घेतलात, एवढं जरी तुम्ही ध्यानात ठेवून जर संतांचं भजन केलात तर तुम्ही त्या अवस्थेला प्राप्त होणार आहे. झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी, श्री त्या संतांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी आपल्या सेवा पूर्ण शेवट. ठीक आहे. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.